कडाक्याच्या गोठवणाऱ्या थंडीत एक सेकंदही उभं राहणं सर्वसामान्यांना अशक्य असतानाच ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्या 3 भारतीयांनी जपानमध्ये भारताचा झेंडा अभिमानाने फडकवलाय। आंतरराष्ट्रीय स्नो स्कल्पटिंग स्पर्धेत भारताच्या अभ्युदय टीम इंडियाने पहिला क्रमांक पटकावलाय। अभ्युदय टीम इंडियामधील तिघांनी उणे 25 डिग्री तापमानामध्ये बर्फापासून नरसिंहाची मूर्ती साकारली आहे। रवि प्रकाश, सुनील कुमार कुशवाहा आणि रजनीश वर्मा अशी या तिघांची नावे आहेत। बर्फाचा वर्षाव आणि बोसणाऱ्या वाऱ्याची फिकरही न करता या तिघांनी भगवान विष्णूच्या वराहावताराची 4 मीटर उंचीची मूर्ती साकारली आहे। तब्बल 19 वर्षांनंतर भारतीयांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि बाजीही मारली। या स्पर्धेत हिमवर्षामध्ये एखादी मूर्ती अथवा कलाकृती साकार करायची असते। ज्याची कलाकृती लवकर आणि उत्कृष्ट असेल अशा कलाकारांचा गौरव करण्यात येतो। जगभरात असे अनेक आईस फेस्टिवल आयोजित केले जातात। चीनमध्ये हार्बिंग इंटरनॅशनल आईस अँड स्नो फेस्टिवल हा जगातील सर्वात मोठा बर्फ महोत्सव म्हणून लोकप्रिय आहे। यंदा या फेस्टिवल मध्ये आईस अँड स्नो वर्ल्ड, बर्फापासून साकारलेले किल्ले, चमकणारी शिल्प आणि हजारो स्नोमॅन पर्यटकांचं विशेष आकर्षण ठरत आहेत। 1976 सालापासून कॅनडातील क्युबेक विंटर कार्निवल मध्ये इंटरनॅशनल स्नो स्कल्पचर स्पर्धा आयोजित केली जाते। यात बर्फापासून किल्ला, महाल, इमारती बनवल्या जातात। तसेच स्नोबोर्डिंग, आईस कनू, हॉकी आदी स्पर्धा देखील भरवल्या जातात। अमेरिकेत सेंट पॉल विंटर कार्निवल मध्ये आईस अँड स्नो स्कल्पचर बनवण्याची स्पर्धा आयोजित केली जाते। हा कार्निवल जगातील सर्वात जुन्या विंटर कार्निवल पैकी एक आहे। बर्फाच्या मोठमोठ्या कड्यांमध्ये शिल्प कोरली जातात। येथे बर्फाच्या तब्बल 28 फुटांपासून ते 123 फुटांच्या कलाकृती साकारल्या जातात। रशियातील पेन इंटरनॅशनल स्नो अँड आईस स्कल्पचर फेस्टिवल गेल्या 40 वर्षांपासून आयोजित केला जातो। या फेस्टिवल मध्ये बर्फापासून कलाकृती बनवण्याच्या स्पर्धेत तब्बल 20 देशांतील कलाकार सहभागी होतात।